एक महत्त्वाची बातमी, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। दरम्यान हा हल्ला कुणी केला, कशासाठी केला याचा तपास आता सुरू आहे। नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्याचा हा प्रयत्न करण्यात आल्याचं आपण पाहतोय। याआधी सुद्धा जलील यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले होते आणि आता नाराज कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा होत आहेत, त्यांचे दौरे होत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याची सध्या माहिती समोर येते। तर आताच काही वेळापूर्वी इम्तियाज जलील यांनी खरं तर प्रतिक्रिया दिलेली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या वाहनावर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याआधी सुद्धा त्यांनी प्रचाराला जात असताना त्यांना काळे झेंडे काही कार्यकर्त्यांनी दाखवलेले होते, मात्र निवडणुकीच्या निकालामध्ये हिरवे झेंडे आणि काळे झेंडे यातलं महत्त्व समजेल असं इम्तियाज जलील म्हणाले होते आणि आता नाराज कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाहनावर हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। इम्तियाज जलील जिन्सी पोलीस ठाण्यात या संदर्भात दाखल झालेले आहेत। सध्याची महत्त्वाची माहिती आपण पाहतोय, नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील सध्या पोलीस ठाण्यात आहेत। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये ते आता दाखल झालेले आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी आणि मोठी बातमी आपण पाहतोय। हा मोठा गोंधळ खरं तर या परिसरामध्ये झालेला आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मारहाण सुद्धा केली जाते। पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी आलेले आहेत आणि काहीसा लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर हा मोठा गोंधळ झाल्याचं आपण पाहू शकतोय। या ठिकाणी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना काहीसा लाठीचार्ज सुद्धा करावा लागलेला आहे। दरम्यान इम्तियाज जलील यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। काल सुद्धा प्रचाराला गेले असता त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न केला। तर आपण पाहतोय काहीसा गोंधळाचं वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। दरम्यान याच वेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। काही ठिकाणी ही तोडफोड सुद्धा झाल्याचं या रस्त्यावर दिसतंय। दरम्यान या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना काहीसा लाठीचार्ज सुद्धा करावा लागलाय आणि इम्तियाज जलील यांच्या नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। सध्या याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील हे जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने आल्याचं आपण पाहतोय। दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, काय नेमकं घडलंय, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी इम्तियाज जलील यांच्या एमआयएम पक्षाच्या आज निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार रॅल्या होत्या आणि या ठिकाणी आज बायजीपुऱ्यामध्ये या रॅल्या काढण्यात आल्या होत्या आणि सकाळपासूनच काही ज्यांना एमआयएमकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी इम्तियाज जलील यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला होता। काळे झेंडे दाखवले होते आणि आता इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संभाजीनगरमधील बायजीपुरा या भागात झालेला आहे आणि या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता असून इम्तियाज जलील यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याची प्राथमिक माहिती आहे। हा सर्व प्रकार नाराजीतून झालेला आहे। नाराज कार्यकर्त्यांनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून या संदर्भात इम्तियाज जलील यांनी काही भूमिका स्पष्ट केली आहे का? नक्कीच इम्तियाज जलील या प्रकार घडला या संदर्भात थोड्या वेळात पत्रकारांशी संवाद साधतील आणि काय घडलं हा प्रकार सांगतील।
संजय, आपण या ठिकाणी पाहतोय मोठा गोंधळ निर्माण झालेला दिसतो या परिसरात. आता सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे? मोहिनी, सध्या इम्तियाज जलील यांनी अनेक भागामध्ये राहिल्या त्याच्या दिवसभर असणार आहेत, तर संध्याकाळी ओबीसीआरची या ठिकाणी संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे, त्या दृष्टीने या रॅल्या सुरू आहेत आणि या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. नक्कीच, धन्यवाद संजय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर सध्या इम्तियाज जलील हे जिप्सी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. याच परिसरामध्ये आज संध्याकाळी एमआयएमची सभा होणार आहे, त्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे तैनात करण्यात आलेला आहे. मात्र त्यावेळी ज्यावेळी हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी हा काहीसा गोंधळ या परिसरामध्ये निर्माण झालेला होता. या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांची सुद्धा दमछाक झाली आणि सध्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे. नाराज कार्यकर्त्यांकडून हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान या पार्श्वभूमीवर सध्या इम्तियाज जलील हे आता जिप्सी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं आपण पाहतोय. मोठी गर्दी या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांची झालेली होती. मोठ्या या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना काहीसा लाठीचार्ज सुद्धा करावा लागलाय. निवडणुकांच्या